सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्ष आपला पक्ष आणि आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहे। याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासाठी याच रणधुमाळीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची आणि मोठी बातमी थेट मुंबईमधून आलेली आहे। ठाकरेंच्या सेनेचा ऐतिहासिक विजय झालेला आणि याच विजयामुळे थेट विजयी उमेदवार मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। मंडळी, नेमकं घडलंय काय जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्वतोपरी तयारी करत आहे। जेवढी शक्ती पणाला लावायची आहे ती लावली जाते। मात्र एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटातील बराच पदाधिकारी आता वेगळ्या विचारात पडलेले आहेत। भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने सुरुवातीचा काळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत घालवला, आता त्या पद्धतीने घडताना दिसत नाही। त्यामुळे पुन्हा एकदा जे ठाकरेंसोबत झालं तेच त्याच्यापेक्षा मोठा या ठिकाणी कार्यक्रम शिंदेंचा भारतीय जनता पक्ष करतो की काय अशी भीती वाटू लागलेली आहे। त्याचबरोबर ती नगराध्यक्ष याच ठिकाणी ज्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई महापालिका भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाची आहे। यापूर्वी झालेल्या बेस्ट कामगार युनियनच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी या ठिकाणी सर्व ताकद पणाला लावली, सरकारची शक्ती पणाला लावली। मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी जो अतिशय महत्त्वाची या ठिकाणी एक निवडणूक पार पडली मुंबई विभागामध्ये, या निवडणुकीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंच्या सेनेने ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। मंडळी, मध्य रेल्वेच्या भायखळा आणि परळ मेकॅनिकल इन्स्टिट्यूटमध्ये रेल कामगार सेनेने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विजयी उमेदवाराचे कौतुक केलेले आहे। रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, त्याचबरोबर ती शिस्त, संघभावना आणि सर्वांच्या संघटित मेहनतीचे फलित म्हणजे ऐतिहासिक विजय अशी भावनासुद्धा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। रेल कामगार सेनेच्या विजयी उमेदवारांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले। यावेळी रेल्वे सेनेचे विजयी झालेले उमेदवार, त्याचबरोबर ती शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत, उपनेत्या किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते। रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या सहकार्याने व सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली सर्व विजयी उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मध्य रेल्वे आणि मुंबई विभागातील इन्स्टिट्यूट निवडणुकीत रेल कामगार सेनेने भायखळा स्वतंत्र तर परळमध्ये मनसेसोबत निवडणूक लढवली आणि या दोन्ही ठिकाणी याच उद्धव ठाकरेंच्या सेनेने मात्र दणदणीत विजय मिळवलेला आहे। या ठिकाणी कामगारांची एकजूट आणि कामगारांनी दाखवलेला ठाकरेंवरचा विश्वास, या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभारसुद्धा मानलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी न्याय हक्कासाठी एकमेव संघटना ती काम करते म्हणजे शिवसेना, अशीही त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे। आणि त्यात आता मनसे सोबत असल्यामुळे येणारा काळ मराठीसाठी मुंबईमध्ये चांगला असेल।